अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर एका मागील व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र अध्याय 14वा याबद्दल माहिती बघितली. आपल्याला गुरुचरित्र अध्याय 14वा त्याचप्रमाणे गुरुचरित्र अध्याय 18वा याचे वाचन रोज करावे असं सांगितलं जातं. तर अध्याय 14वा का वाचावा हे आपण मागील एका व्हिडिओमध्ये बघितलं. तर त्याचप्रमाणे अध्याय 18वा हा देखील वाचण्यास सांगितला जातो. तर आज आपण त्याची थोडक्यात कथा त्याचप्रमाणे त्याचं महत्त्व बघणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण हे जाणून घेऊया की श्री गुरुचरित्र या पवित्र रसभरीत आणि दिव्य ग्रंथाची निर्मिती श्री गुरूंनी का केली, हे नामधारकास का सांगितले. तर त्याचं अतिशय सुंदर उत्तर असं आहे की हा ग्रंथ किंवा या ग्रंथाद्वारे जो अतिसामान्यातला सामान्य माणूस आहे त्याच्यापर्यंत गुरुप्रणित मार्ग हा पोचावा, त्याला तो मार्ग प्राप्त व्हावा यासाठी या सुंदर दिव्य ग्रंथाची निर्मिती केली गेली. तर म्हणून याचे वाचन मनन चिंतन आपण केले पाहिजे. याचे खूप अनुभव आजही प्रत्येकाला येतात. जे या ग्रंथाचे वाचन करतं आत्तापर्यंत अनुभव आले देखील असतील. तर आता आपण जाणून घेऊया की अध्याय 18वा का वाचावा. गुरुचरित्र हा अध्याय 18वा वाचन केल्याने आपल्या जीवनातील दारिद्र्य जे काही संकट असतील ते दूर होऊन जीवनामध्ये सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होते. तर यासाठी हा श्री गुरुचरित्र अध्याय 18वा हा वाचावा. तर आता आपण या अध्यायाची थोडक्यात कथा जाणून घेऊया. तर पंचगंगेच्या तीरी त्याला आता नृसिंहवाडी असे म्हणतात. तर येथे श्री गुरु नृसिंह सरस्वती 12 वर्ष राहिले. या पंचगंगा नदीची थोरवी फार आहे. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी व सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा नाव प्रख्यात झाले आहे. श्री गुरूंनी गुप्तपणे राहण्यासाठी हेच स्थान निवडले. त्या तीर्थक्षेत्राचा उपयोग पुढे भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी होणार म्हणून श्री गुरु तेथे प्रकट झाले. तेथे असताना श्री गुरु भिक्षेसाठी अमरापूर गावात रोज जात असत. त्या गावात एक ब्राह्मण वेदाभ्यास करणारा होता, म्हणजेच वेदांचा अभ्यास करणारा होता. आणि त्याची जी पत्नी होती ती पतिव्रता होती. तो ब्राह्मण केवळ ब्राह्मणाकडूनच कोरडी भिक्षा घेत असे व आपली उपजीविका चालवत असे. सात्विक वृत्तीने नित्यकर्म करीत असे. त्याच्या घरासमोर दारापाशी एक मोठा घेवड्याच्या शेंगांचा वेल होता. त्या वेलाच्या शेंगा कधी गावात भिक्षा मिळाली नाही तर त्याचा उपयोग तो उदरनिर्वाहाच्या कामी करत असे. एके दिवशी श्री गुरु त्या विप्राच्या घरी भिक्षेसाठी गेले. त्याने त्यांचे आदराने स्वागत केले आणि भक्तीने षोडोपचारे पूजा करून घेवड्याच्या शेंगाची भाजी करून भोजन दिले. श्री गुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला की आता तुझे दैन्य दूर झाले, दारिद्र्य दूर झाले, आता सुखाने संसार कर. असे म्हणून जाताना अंगणातील दाराजवळचा वेल तोडून टाकला व आपण संगमावर निघून गेले. हे पाहून त्या ब्राह्मणाची पत्नी व मुले त्या यतीश्वराला दोष देऊ लागले. तो ब्राह्मणही संत्रस्त झाला. आपले दैव जसे असेल तसे होईल तो आपल्या बायका मुलांची समजूत घालू लागला. पूर्वजन्मीच्या पापपुण्याचा जसा ठेवा असेल त्याप्रमाणे आपण आपले कर्म भोगतो. दुसऱ्यांना दोष देणे मूर्खपणाचे आहे आणि आपला तारक म्हणून भिक्षेसाठी आला त्याने आपला दरिद्ररूपी दोष नेला, तेव्हा आता तोच आपल्याला तारेन. तर असं म्हणून त्या ब्राह्मणाने विप्राने तुटलेला तो वेल आहे तो कृष्णेत टाकून दिला व त्या वेलाचे मूळ खोलवर गेले होते तर ते काढण्यासाठी दाराजवळील जमीन खोदू लागला. वेलाचे मूळ काढताच त्याखाली एक कुंभ दिसला. तो बाहेर काढून घरात घेऊन आला. तो कुंभ उघडला. तो उघडला असता त्याला त्या कुंभात खूप धन दिसले. ते पाहून त्या विप्राला म्हणजेच त्या ब्राह्मणाला व त्याच्या कुटुंबाला खूप आनंद झाला. यतीश्वर प्रसन्न झाले. त्यांनी आपला शब्द खरा केला. तेव्हा तो सामान्य योगी नव्हता तर ईश्वराचाच अवतार होता याची त्याला खात्री पडली. तेव्हा तो लगेच आपल्या कुटुंबासह त्यांच्या दर्शनासाठी संगमावर गेला. त्याने श्री गुरूंची पूजा केली व घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, ही गोष्ट गुपित ठेव. माझे स्वरूप जर तुम्ही लोकात प्रकट केले ही सर्व संपत्ती नाहीशी होईल. असे सांगून श्री गुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला. तेव्हा जो मनुष्य दैवहीन आहे त्याने गुरूंचा आश्रय करावा, तोच त्याला पैलतीराला नेईल. श्री स्वामी समर्थ.
तर ही आहे श्री गुरुचरित्र अध्याय 18 याची ही सुंदर कथा. तर या कथेमध्ये आपल्याला हे बघायला मिळतं की श्री गुरूंनी ब्राह्मणाला सुखसमृद्धी प्राप्त करून दिली. तर सुखसमृद्धीचे 2 प्रकार आहेत. एक असते प्रापंचिक सुखसमृद्धी आणि दुसरी असते परमार्थिक सुखसमृद्धी. तर आपल्यामध्ये देखील आपण सर्वजण प्रापंचिक सुखसमृद्धीसाठी जास्त झटत असतो, परंतु या कथेमध्ये हा जो ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला परमार्थिक सुखसमृद्धी देखील प्राप्त झाली, त्याचप्रमाणे प्रापंचिक सुखसमृद्धी देखील प्राप्त झाली. कारण त्याचा गुरूंच्या वचनावर, गुरूंच्या सांगण्यावरती अतिशय विश्वास होता, नितांत श्रद्धा होती. कारण जेव्हा श्रीगुरूंनी तो वेल तोडून टाकला तेव्हा ब्राह्मणाचे हेच वाक्य होते की आपले देव जसे असेल तसे होईल. आणि आपला तारक आहे म्हणजे जे श्रीगुरू आहेत ते भिक्षेसाठी आले, त्यांनी आपले जे दारिद्र्य आहे, जे काही दारिद्र्यरूपी आपला दोष आहे तो ते घेऊन गेले. अर्थातच ब्राह्मण हा अतिशय ज्ञानी होता, वेदांचा अभ्यास करणारा होता आणि त्याला गुरूंची तेवढी आस होती आणि त्याचप्रमाणे गुरूंच्या शब्दावर देखील विश्वास होता. तर तो परमार्थ करणारा देखील होता, म्हणून गुरूंची त्यावर कृपा झाली आणि त्याला प्रापंचिक सुख देखील प्राप्त झाले. तर या अध्यायातून आपण देखील ही शिकवण घेतली पाहिजे की आपल्या गुरूंवर आपली नितांत श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे. गुरु आपल्यासाठी जे करतील ते आपल्यासाठी योग्यच असेल आणि आपल्याला ते योग्य वेळेला नक्कीच देतील, हा देखील विश्वास आपण ठेवला पाहिजे. अर्थातच आपल्या परमार्थिक प्रगतीसोबतच आपली प्रापंचिक प्रगती देखील व्हावी यासाठी आपण हा श्री गुरुचरित्र अध्याय 18 रोज वाचला पाहिजे किंवा आपल्याला अध्याय 14 आणि 18 रोज वाचण्यास सांगितला जातो. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून काही माहिती असेल तर ती तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच काही नवीन स्वामी अनुभवांसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या, आनंदात राहा, कारण हे जीवन सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.